हे कीर्तना करता साथी करता या ठिकाणी ते उभे आहेत आणि म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात विढाला कोणाचं नाव राहिलं असेल, कोणाच्या गावाचं नाव राहिलं असेल, संपूर्ण गुजरात आणि संपूर्ण महाराष्ट्र इथून आलेल्या सर्व माता महिला पुरुष मंडळी पुरुष एकदा त्यांच्या चरणावर नतमस्तक आहे. आज या वडोली क्षेत्रामध्ये 28 वर्षानंतर पुन्हा एकदा तेव्हा म्हटलं होतं आम्ही परत येऊ. परत आलो. 28 वर्षापूर्वी या वडोली क्षेत्रामध्ये दत्त जयंतीचा कार्यक्रम झाला होता. दत्त जन्मोत्सव त्यावेळेला सद्गुरू स्वामी किर्यानंद महाराज होते, सोमनाथ महाराज होते, अनेक महाराज मंडळींनी आमचं हे सगळं मंडळ या ठिकाणी आम्ही होतो. आणि दत्त जयंती 7 दिवस सुतारपाड्याहून इथं पायी पायी, इथून पुन्हा सुतारपाडा पायी. तो काळ वेगळा होता. 97 साली वा महाराजांच्या ध्यानात आहे. 1997 साली या ठिकाणी दत्त जन्म म्हणजे दत्त जयंती या वडोलीमध्ये साजरी केलेली होती महाराज. त्यावेळेला आमचे गुरुवर्य रामकृष्ण बाबा पण होते, आम्ही पण, आणि फार आनंद आम्ही लुटला त्या काळामध्ये त्यावेळेला. आणि पुन्हा एकदा आम्हाला त्या जुन्या प्रसंगाची आठवण आम्ही गाडीमध्येच केली. आता या क्षेत्र आहे वडोली आणि या वडोलीमध्ये यांनी श्रीमद भागवत चातुर्मास केलेला आहे. भागवत का करावं, भागवत कोणी करावं आणि भागवत का करावं. विढाला विढाला वारकरी संप्रदायामध्ये 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहेत, उपनिषद आहेत. हे सर्व ग्रंथ संपदा उपलब्ध आहे, तयार आहे. पण यामध्ये 2 ग्रंथ असे आहेत ते भगवंताच्या मुखातून निघालेले आहेत. एक पहिला क्रमांक श्रीमद भगवद्गीता. हो, भगवद्गीता भगवंताच्या मुखातून निघालेली आहे. गीता हा प्रश्न अर्जुनीसी. गोळीत शब्द तुटला का प्रमाण निघालं पाहिजे महाराज. स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू आणि श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी. हा ग्रंथ भगवंताच्या मुखातून निघालेला आहे. आणि दुसरा श्रीमद भागवत. भागवत चातुर्मास कालावधीमध्ये भागवत करतो आपण, भागवत वाचतो. या भागवताची निर्मिती कुठून झालेली आहे, हे भागवत कुठून तयार झालं. स्वतः भगवान परमात्म्यानं हंसाचं रूप धारण केलं. हंसरूपी ब्रह्मा
विद्यमान वा हांस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत भगवंताने हंसाचं रूप धारण केलेलं आहे आणि तिथून आपल्या मालिकेचा स्रोत तिथून चालू झाला कुठून हंसापासून म्हणूनच आम्ही असं म्हणत असतो ना आनंद संप्रदायाचा सुरुवात तिथून झालेली आहे आता भगवान परमात्म्यानं हंसाचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला पहिला ब्रह्मदेवाला उपदेश केला ब्रह्मदेवाने नारदाला उपदेश केला नारदाने व्यासांना उपदेश केला व्यासांनी सुखदेवांना उपदेश केला सुखदेवाने परीक्षिताला आणि परीक्षितापासून आपल्या सद्गुरु स्वामी क्रियानंद महाराजांपर्यंत रामकृष्ण महाराजांपर्यंत आणि तदनंतर तुमच्या आणि आमच्या पदरामध्ये तो वाटा येऊन पडला विठाला आणि म्हणून भागवत वाचावं हो 4 महिने चतुर्मास त्याला म्हणतात 4 महिने ऐका संन्यासाचा चतुर्मास 2 महिन्याचा असतो आणि गृहस्थी माणसाचा चतुर्मास हा 4 महिन्याचा असतो आषाढी ते कार्तिकी हा 4 महिन्याचा कालावधी असतो आणि त्या कालावधीमध्ये चातुर्मास करावा पण चातुर्मास कोणी करावा ऐका जे वारकरी आहेत जे माळकरी आहेत माळकरी असून जे साधना करतात ज्यांच्याकडून गुरुचा अभ्यास त्यांच्याकडे आलेला आहे गुरुकडून अभ्यास आलेले आहेत तिसऱ्या अभ्यासामध्ये साधकाला शंका तयार होता शंका हे खरं का ते खरं ते खरं का हे खरं साधकाला शंका येतात आणि त्या शंकेचं निरसन करण्याकरता पहावी पुराणी ज्याच्या मनामध्ये विश्वास नाही त्याने पुराण पाहिजे आहेत आणि मग पुराण कोणतं गीता भागवत गीता आणि भागवत याच्यामध्ये आपल्या शंकेचं निरसन भागवतामध्ये होतं हे खरं आहे का ते खरं आहे
गुरुनं सांगितलं हे खरं आहे, कमाला आलेला अनुभव हे खरं आहे. कोणतं खरं आहे? हे तपासण्या करता चातुर्मास करावा लागतो. हा, याचं नाव आहे चातुर्मास. बरं, चातुर्मास हा घरामध्ये करू नये. घरामध्ये चातुर्मास बहुतेक करू नये. तो कुठंतरी पर्णकुटी बांधून चातुर्मास करावा. साधकाने 4 महिने मौन ठेवावं. मौन 4 महिने मौन ठेवलं पाहिजे. भागवताचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, साधना करावी. ब्रह्म मुहूर्तात उठून 4 वाजेला स्नान करावं. तदनंतर साधना करावी. 1 तास, 2 तास, 3 तास साधना करावी. मौन धरावं 4 महिने. दाढी करू नयेत, नखे कापू नयेत, आपल्या शिवाला वलांडून बाहेर जाऊ नयेत. हा चातुर्मासाचे नियम आहेत महाराज. हो, भागवत चातुर्मास अशा पद्धतीनं करावा. एक दुसरा स्रोत असा आहे, आपल्या 4 आश्रम आपण भोगत असतो. पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी, दुसरा आहे गृहस्थी, तिसरा आहे वानप्रस्थ आणि चौथा आहे संन्यासी. हे 4 आश्रम आपण भोगत असतो. मग कुठल्या आश्रम संपल्यानंतर चातुर्मास करावा, भागवत वाचावं, भागवत पारायण करावं. तर ब्रह्मचारी संपल्यानंतर, गृहस्थी आश्रमही संपल्यानंतर, वानप्रस्थी आश्रमामध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करतो आणि त्यावेळेला संन्यासी आश्रमामध्ये जाण्याच्या अगोदर आणि वानप्रस्थाच्या शेवट भागवताचं पारायण करावं. हा एक स्रोत आहे. विठाला विठाला अशा पद्धतीनं जर तुम्ही चातुर्मास केला तर तुम्हाला अनुभव येणारच. म्हणूनच त्या पद्धतीनं हा अभंग आम्ही निवडलेला आहे. हो, तो अनुभव येण्याकरता कोणाच्या संगतीमध्ये जावं लागतं. संगत कोणाची असावी, कशी असावी आणि का असावी. ऐका, या अभंगाची प्रस्तावना अशी आहे, या विश्वामध्ये संतही येतात आणि सामान्य जीवही येतात. पण संत ते संत आहे, सामान्य जीव तो सामान्य जीव आहे. जसं महाराजांनी एका अभंगामध्ये त्याची उदाहरणं सांगितलेली आहेत. आकाशामध्ये चांदण्या आहेत आणि त्याच आकाशामध्ये चंद्र आहे. मग आता त्या चांदण्या आणि चंद्र यांची बरोबरी होईल का? जन्म कुठं झाला? तिथं आकाशाच्या ठिकाणी. चांदण्याही तिथंच आहे आणि चंद्रही तिथंच आहेत. अरे पण चंद्र तो चंद्र आहे आणि चांदण्या त्या चांदण्या आहेत. हा, दोघांना सारखं म्हणता येणार नाही. पुढचं प्रमाण महाराजांनी सांगितलेले आहे. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणी दोन्हीची समान भजवण आहे. त्यांना दोघा एका प्रमाणे त्यांच्याकडे पाहून आहे. पुढचं प्रमाण सांगितलेलं आहे. काय? पृथ्वीची या पोटी हिरा गारगोटी. या पृथ्वीच्या पोटातून गारगोटेही तिथून होतात आणि हिरा सुद्धा या पृथ्वीच्या पोटातूनच जन्माला येतो आणि गारगोटेही तिथूनच येतात. मग आता गारगोटीची किंमत काय आणि हिऱ्याची किंमत काय? अरे हिऱ्याची किंमत आहे कोटी रुपये आणि गारगोटी 10 रुपयाला 10 येतात गारगोट्या. पण जन्म कुठे आहे? तिथंच झालेले आहेत. पण हिरा तो हिरा आणि गारगोटी तो गारगोटी आहे. तसं या मृत्यू लोकांमध्ये संतही आले आणि तुम्ही आपणही आलो. पण संत ते संत आहे आणि सामान्य जीव तो सामान्य जीव आहे. सामान्य जीवाला संत म्हणता येणार नाही आणि संतांना सामान्य जीव म्हणता येणार नाही.
संत नवती जगा मानसाच्या सारखी 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 समुद्र नदी नव्हे पै गंगा समुद्राला गंगा म्हणता येणार नाही हो भगवान शंकराचं पिंड आहे त्यांना दगड म्हणता येणार नाही पाषाण मनोदय लिंगा हो त्या लिंगाला पाषाण म्हणजे दगड म्हणता येणार नाही समुद्राला नदी म्हणता येणार नाही तस संत नवती जगा माणसाच्या सारखे संत नाही आहेत अरे संत ते संत आहेत आणि सामान्य संत सुंदर पुरावलीला नेनती टाना टोना त्यांना संत म्हणतात आणि ते संत या जगामध्ये दुर्लभ आहे दुर्लभ शास्त्रकार म्हणतात दुर्लभम त्रेमय वैतै देवानुग्रहितुकं मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संत्रिया या तीन गोष्टी दुर्लभ आहे जगात पहिला क्रमांक आहे मनुष्यत्व मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे कशावरून महाराज प्रमाण
शास्त्रकार म्हणतात ना, शास्त्रकारांचं महत्वच आहे या 3 गोष्टी दुर्लभ आहे ना, त्यापैकी पहिला क्रमांक आहे तुम्हाला आपल्याला मिळेला हा देह अत्यंत दुर्लभ आहे. हो, स्वर्गातील देवांना मिळाला नाही, आपल्याला मिळाला. त्यांना कळाला पण मिळाला नाही, आपल्याला मिळाला पण कळाला नाही. बरोबर ना? त्यांना कळाला कशावरून? ते इथे येण्याची इच्छा. आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म, यावरून त्यांना नरदेव कळाला पण त्यांना मिळाला नाही. आपल्याला नरदेव मिळाला पण आपल्याला कळाला नाही. म्हणजे इथं जेवढे आलेत यांना कळालाय म्हणून इथं आले. नरदेव दुर्लभ आहे. चला नंबर 2, मिळाला नरदेह त्यामध्ये मोक्ष अवस्था प्राप्त होणं हे अत्यंत दुर्लभ आहे. मोक्षो कशाला म्हणतात? काय मी उद्धार पावे काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, आयसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, याला म्हणतात मुमुक्षु. विढाला देव कधी भेटाल? संताची भेट मला होईल का? माझं समाधान होईल का? ही ज्याची तळमळ आहे ना, जो जो भेटेल त्याला देवाची भेट होईल का? संत माझ्यावर कृपा करतील का? माझ्या देहाचा उद्धार होईल का? ही तळमळ ज्याच्या अंतकरणात आहे त्याला म्हणायचं मुमुक्षु. हा 2 नंबर. नंबर 3, मोक्ष अवस्था प्राप्त झाल्यानंतर योग्य साधूची भेट होणं हे त्याच्याही पेक्षा दुर्लभ आहे. चंद्र अमृत आजचं पटांगणच असायत महाराज. पहाटे 5 वाजले तरी आमचे भजी मंडळ हाय काही करणार नाही महाराज. पण मला टायमिंग दिलेला आहे बरं. त्याच्या पुढे आम्ही जाणार नाही. हो, अहो तुमच्या गुजरात मध्ये भरपूर गायक
गायक असतील बरं का, नाही असं नाही, सुंदर गंधर्व असतील, गायक असतील, पण कीर्तनाची साथ यांच्यासारखी तुमच्या गुजरात मध्ये कुठं तुम्हाला सापडणार नाही. हो, असे सुंदर गायनाचार्य आहेत. अहो, हे मृदंगाचार्य तिथून मोटरसायकल चालवून आलीत. हा, हे चॅनलवाले फार चांदवड तालुक्यातून आलेत, चांदवड तिथून आलेत. हा, काय प्रेम आहेत महाराज, हे सगळं माणसं. आणि खऱ्या अर्थानं एवढं लांबून आलेत, हे प्रेमाचं प्रतीक आहे. हा, हे रामदास बाबा, किरानंद महाराज, रामकृष्ण बाबा, आमच्यावर त्यांचं प्रेम आहे, त्यांच्यावर आमचं प्रेम आहे, आणि म्हणून ते या ठिकाणी जमलेत, महाराज आलेत. हे प्रेमाचं प्रतीक आहे, अशा ठिकाणी आलेले आहेत. मग आपला मुद्दा आहे की संत हे दुर्लभ आहे. चंद्र अमृत सुखे सेवेल, आता दाता रवी धरवेल, बाया हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल का. हे सगळं भेटेल. काय काय भेटेल? चंद्राचा अमृत. आता याची कथा फार मोठी आहे बरं का, याच्यावर कीर्तन सुटून जाईल. हा, चंद्र अमृत हे सामान्य नाही, अत्यंत दुर्लभ आहे. पण प्रयत्नवादी असला तर चंद्राचा अमृत तो प्राप्त करू शकतो. हो, चंद्र अमृत सुखे सेवेल, आता दाता रवी धरवेल, अस्तमानाला जाणारा सूर्य जागावर थांबवता येईल. आणि आपल्या भारत देशामध्ये अशी एक स्त्री होऊन गेली, तिचं नाव आहे शांडविल्ल्या. तिने हा सूर्य जागेवर थांबवला होता. म्हणजे प्रयत्नवादी असला तर त्याला ती करता येईल. बाया हेळा सागर तरवेल, म्हणजे समुद्र आपल्या बाहून पोहून तरता येईल. आणि हे नाव लौकिक आपल्या भारत देशामध्ये आज एक वीर होऊन गेला, त्यांचं नाव आहे सावरकर, विनायक दामोदर सावरकर, श्री क्षेत्र भगोर. सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता काही किलोमीटर का होईना समुद्र तरुण गेले. बाह्य हिळा सागर तरवी, परी साधूची भेट न होईल का. हे सगळं करता येईल, सगळं करता येईल, पण साधूची भेट होणार नाही का. अरे ते दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. अरे साधूचे असे काही कळप नाही ना. शैले न मौती मानिकन्न मौतिकम न गजे गजे, साधू नाही सर्वत्र चंदनम न वनी वनी. हे सगळं आहे, पण साधूची भेट होत नाही. भगवा बघड आय संत भेटी, भगवा संत भेटी, परी जगजेटी करुणा केली. भगवंताची कृपा झाली तर साधूची भेट होईल, अन्यथा भेट साधूची दुर्लभच आहे. साधूची भेट होणं आवश्यक आहे, पण ती होणं दुर्लभ आहे. हा, जसं लंकेमध्ये हनुमंतराय गेले, लंका बघत असताना ज्यावेळेला एका गल्लीनं चालले, त्या गल्लीमध्ये त्या घराच्या आतमध्ये
श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप त्यांना ऐकायला आला. ऐकायला आल्यानंतर हनुमंतरायांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या दरवाजाच्या फाडीतून हनुमंतराय आतमध्ये गेली. तर आतमध्ये जय राम श्रीराम याचं भजन विभीषण भैया करत होते. विभीषण श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हे भजन चालू होतं. हनुमंतराय तिथं गेले प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर विभीषणाच्या मस्तकावर हात ठेवला, कारण त्यांना ते भजन करत असताना समाधी अवस्था प्राप्त झाली होती. समाधी मस्तकावर हात ठेवला आणि त्यांची समाधी स्थिर केली आणि त्यांना उठवलं. आणि त्यावेळेला विभीषणाच्या मुखातून एक चौपाई जन्माला आली. कहे विभीषण शुद्ध हनुमंता राम कृपा बिन मिले नहीं संता. कहे विभीषण शुद्ध हनुमंता, अरे राम कृपा बिन मिले नाही संता. हनुमंतराय तुमची भेट मला झाली याचा अर्थ रामाची कृपा माझ्यावर झाली. हो, रामाची कृपा झाली म्हणून हनुमंतराय सारखे संत मला भेटले. म्हणजे देवाची कृपा असेल तर संताची भेट. विठाला विठ्ठला आमचं सुद्धा भाग्य आहे. सद्गुरू स्वामी किर्यानंद महाराजांसारखे साधू तुम्हालाही भेटले आणि आम्हालाही भेटले. म्हणून आम्ही बिघडलो आणि तुम्ही बी बिघडा. बिघडा म्हणजे आम्ही बी घडलो आणि तुम्ही बी घडा. हा, या प्रमाणाचा अर्थ काय आहे? आम्ही बिघडलो आणि तुम्ही बिघडा असं नाही. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. हा, आम्ही बी घडलो तुम्ही पण घडा. का? अरे योग्य साधू तुम्हाला मिळाले आणि तदनंतर त्यांचे शिष्य सुद्धा त्याच पद्धतीनं रामकृष्ण महाराज फार यांच्यासारखं तर कोणीच नाही महाराज. हा, आमच्या गुरु सारखं कोणीच नाही. आमच्या गुरुच्या पुढे देव सुद्धा फिक्का आहे. बोला, हो, देव फिक्का आहे. देव आमचे गुरु म्हणजे समोर आहे म्हणून नाही. हो, त्यांच्या अपरोक्ष सुद्धा हो सद्गुरूचं वर्णन आपण केलंच पाहिजे महाराज. का? सद्गुरु साधक बर का, हे साधक आहे. साधक हे प्रमाण कोणाच्याही मुखामध्ये येणारच नाही महाराज. हे साधक आहे. हा, साधकाच्याच मुखामध्ये या बरोबर ते प्रमाण त्यांनी बरोबर सोडलं इथं. हा, सद्गुरू सारखं कोणीच नाही महाराज. नाही, कारण अरे उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. उघडं परब्रह्म कोण आहे? सद्गुरू आहेत. आणि हा भाव ज्याचा आहे त्याला साधूची भेट. विडाला असे दुर्लभ संत भेटल्यानंतर काय करावं? भेटले संत काय करावं? प्रथम
भेटे आलिंगन मगा चरण प्रथम भेटी आलिंगन. संत भेटल्यानंतर काय करावं? काय करावं? संत साधू सद्गुरु भेटल्यानंतर काय करावं? प्रथम भेटे आलिंगन. पहिल्यांदा आलिंगन द्या आणि मग चरण बंधावी, मग पायाचं दर्शन. पहिल्यांदा सद्गुरु संत साधू भेटल्यानंतर पहिल्यांदा आलिंगन द्यावं. काय आलिंगनाचा फायदा काय माहिती? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता. हो, सद्गुरूची संताची साधू हे 3 प्रकाराने कृपा करतात साधकावर. पहिली कृपा त्यांनी सांगितली आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता. गुरु कृपा झाली जेव्हा, 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 गुरु कृपा झाली गुरुकृपा होय जेव्हा आणि अंधारात लागे दिवा. तो दिवा लागतो कुठे? अरे आतमध्ये अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये तो प्रकाश, ती ज्योत प्रगट होते. त्याला म्हणायचं सद्गुरूची कृपा. हो, गुरुची कृपा ही पण एक कृपा आहे. महाराजांनी सांगितली ती पण कृपा आहे. मोक्ष कृपा, आलिंगन कृपा म्हणजे आलिंगनामध्ये मोक्ष प्राप्त होतो, ती एक कृपा आहे. नंतर दुसरी कृपा आहे हस्त कृपा. तिसरी आहे नेत्र कृपा. नेत्र कृपा, हस्त कृपा, आलिंगन कृपा. अंधारात लागे दिवा होय कृपा. याला पण कृपा म्हणतात. ते संत भेटल्यानंतर पहिल्यांदा आलिंगन द्या. मग एका साधकाने विचारलं का हो महाराज, हो आलिंगन सुख वाटी. वा वा वा, वा वा वा, गुरु महाराज आहेत. आलिंगन सुख वाटी प्रेमे चिदानंद घोटे हाक्ष ब्रह्मांड उतटे. मी पण निघून जातो गुरुच्या कृपेनं. गुरुची कृपा झाली मी तो पण जातो. चतुर्भुज तो होऊन जातो. त्याला चतुर्भुज अवस्था प्राप्त होते. ही गुरुची कृपा आहे, संतांची कृपा आहे. मग महाराज असे संत भेटल्यानंतर साधकामध्ये काय बदल होतो? काय बदल होतो साधकामध्ये? महाराज म्हणतात कृपा झाले, संत कृपा झाले, संत कृपा झाले, संत कृपा
संतांची कृपा आहेत महाराज. मग त्या साधकाने प्रश्न विचारला महाराजांना, महाराज संतांची कृपा झाली, संत भेटले, तर संत भेटल्यानंतर साधकामध्ये काय बदल होतो? महाराज म्हणतात त्या साधकाचे 3 ताप जळून जातात, त्याला दर्शन होतं आणि दर्शनामध्ये त्याला समाधान प्राप्त होतं. महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या सुरुवात. या अभंगाची सुरुवात खालून आहे. तुका म्हणे जाती संत भेटल्यानंतर काय होतं? तुका म्हणे जाती ताप दर्शने, त्यांच्या दर्शनाने ताप जातो. ताप किती ताप आहेत? ताप 3 प्रकारचे आहेत, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक असे 3 ताप आहेत प्रत्येकाला. गुजरातचा असेल काय, महाराष्ट्राचा असेल काय, का कर्नाटकातला असेल, कुठलाही असू द्या, त्याला 3 ताप आहे. आणि हे 3 ताप संतांच्या दर्शनात दर्शन झालं, 3 ताप जातात. इथं महाराज ताप म्हणतात. एका अभंगामध्ये तापही जातो,
विठाला हरिदासाची पाप ताप दैन्य पाप गेलं ताप गेलं आणि दैन्य पण गेला. म्हणजे त्याची गरिबी पण जाते. दैन्य जाणं म्हणजे काय हो त्याची गरिबी जाऊन आणि तो श्रीमंत होतो. कोणाच्या दर्शनाने? या संतांच्या दर्शनाने, सद्गुरूच्या दर्शनाने, संतांच्या दर्शनाने पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली. या भेटी हरिदासाची. त्या हरिदासाची भेट झाली का ताप जातो, ताप दैन्य जातो, दरिद्रीचं जाती, या सगळं जातो महाराज. का? संतांचं दर्शन. तुका म्हणे जाती ताप दर्शने. हो त्यांच्या दर्शनाने जातोय बरं काही. त्यांच्या दर्शन हो साधूचं दर्शन आणि आपलं प्रदर्शन. साधूचं दर्शन आणि आपलं प्रदर्शन. प्रदर्शन नाही हो दर्शन पाहिजे. अरे दर्शनी समाधान अति जैसे. गीतेमध्ये महाराज म्हणतात ना दर्शन झालं पाहिजे प्रदर्शन नाही झालं पाहिजे. आपण प्रदर्शन करतो म्हणून आपलं चित्त हे नरम होत नाही, मऊ होत नाही. का? आपलं प्रदर्शन नाही म्हणून. विढाला दर्शनाने ताप जातात, दर्शनाने विश्रांती प्राप्त होते. विश्रांती हो विश्रांती होते बरं. संतांच्या चरणावर जीवाला विश्रांती होते. विश्रांती अहो जगातल्या जीव जंतू यांना विश्रांती तर प्राप्त होईलच होईल, पण या जगाचा बाप आहे ना, या जगाचा बाप, या जगाचा मालक हा सुद्धा एकदा नामदेव महाराजांना म्हटले. नामदेव महाराज अरे या जगाचा सांभाळ करता करता मलाही फार थकवा आलेला आहे, तर मला विश्रांती घ्यावी असं वाटतंय. मी विश्रांती कुठं करू? बाप जगाचा मालक नामदेव महाराजांना म्हटले नामदेवा अरे मला थकवा आलेला आहे. या जगाचा सांभाळ करता करता मला थकवा आलेला आहे, तर मी विश्रांती कुठं घेऊ? त्यावेळेला नामदेव महाराज म्हणतात देवा चला. कुठं चला? आळंदीला चला. नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावं या कल्पावरी. म्हणजे आळंदीला जा आणि ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांच्या समाधीच्या जवळ तुम्ही सुखरूप निवांत विश्रांती घ्या. तुकाराम महाराज काय म्हणतात? विश्रांती ठावा संताची विश्रांतीचा ठाव बाई संताची भाव. विश्रांती कुठे? संतांच्या चरणावर आहे. हो बाबांची चाल कशी आहे माहिती तुम्हाला? अरे
पुण्यवंत भावे बाबाच्या बरेच चाली बरं. हा तसं या अभंगाचे तिसरं चरण आहे. विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या संतांच्या ठिकाणी विश्रांती आहे. विश्रांती हे प्रमाण आहे. चला पुढचं प्रमाण आहे त्याच अर्थाचं आहे. कोणाचं आहे ते? निळपरायंचं आहे. काय? विश्रांतीचा ठाव संतांचे भाव विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर या भूमीवरील अलंकार विढाला विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर या भूमीवरी अलंकापूर म्हणजे आळंदी. हो मग संत भेटल्यानंतर तुका मने जाती ताप दरुशने विश्रांती जिगा जगातल्या जीवजंतूंना आणि ती विश्रांती त्या संतांच्या चरणावर होते. म्हणून तुका मने जाती ताप दरुशने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाच्या कारणी विडो शुद्ध विदा
केला आणि शेवटच्या चरणाचा आपण विस्तार केला. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. ताप जातो, विश्रांती प्राप्त होते. हा फायदा संतांच्या दर्शनात आहे. हो, संतांच्या दर्शनात आहे. मग एकाने विचारलं, महाराज ताप जातो दर्शनाने, विश्रांती प्राप्त होते दर्शनाने, म्हणजे पायाच्या दर्शनाने ना? हो, पायाच्या दर्शनाने. संतांचं पाय, संतांचे चरण आहे. पाय सामान्य जीवाचे आहे, संतांचे चरण आहेत. धरावे संतांचे ते पाय, पाय चरण आहेत. हो, मग म्हटले का हो, त्यांच्या चरणाने ताप जातो, विश्रांती प्राप्त होते. नेमकं का? आपल्या दर्शनाने का होत नाही? तर महाराज म्हटले, आपल्या दर्शनाने ताप जात नाहीत, उलट तापी येतात. हा, दुसऱ्याच तुमचं आपलं कुणाचं दर्शन आपण केलं तर आपला ताप जाण्याच्या ऐवजी ताप येतो आपल्याला. विश्रांती प्राप्त होण्यापेक्षा आपली दगदग जास्त होऊन जाते. मग त्यांच्या दर्शनाने ताप जातो, दर्शनाने विश्रांती प्राप्त होते. दर्शनाने का? तर त्यांचा अंग निर्मळ आहे. सर्व महाराज म्हणतात का दर्शनाने त्यांच्या ताप जातो, विश्रांती प्राप्त होते. त्याला कारण काय आहे? तर ते सर्वांग निर्मळ आहे. चित्त जैसे गंगाजळ, त्यांचं चित्त हे गंगाजळासारखं आहे. बघा आता ज्यांनी चातुर्मास केला हे निर्मळ झाले महाराज. हो, 4 महिने चिंतनाने, भागवत वाचनाने ते सर्वांग निर्मळ झाले. त्यांचं चित्त निर्मळ झालेलं आहे. गंगाजळासारखं त्यांचं चित्त झालेलं आहे. हो, अंग त्यांचं निर्मळ झालेलं आहे. का? संतांचं दर्शन त्यांना झालेलं आहे. हो, सद्गुरूची त्यांची संगत झालेली आहे. सद्गुरू त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी साधना, बाबांनी दिली ती साधना करत आहे. त्या चातुर्मास कालावधीमध्ये ते सर्वांग निर्मळ झालेलं आहे आणि चित्त त्यांचं गंगाजळाप्रमाणे झालेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या दर्शनात ताप जातो, जीवाला विश्रांती प्राप्त होते. महाराज मग त्यांचं निर्मळ झालेलं आहे शरीर, त्यांचं चित्त गंगाजळाप्रमाणे झालंय. असं नेमकं त्यांनी काय केलं? गीता भागवत
दुसऱ्या चरणात निर्मळ कशामुळं मुखी अमृताची वाणी हो त्यांच्या मुखात भगवंताचं नामचिंतन आहे आणि भगवंताचं नामचिंतन हे अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे हो आपल्याला वेळ नाही तेवढे प्रमाण म्हणण्याकरता वेळ संपुष्टात येत आहे म्हणून त्यांची वाणी त्यांचं मुख त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे मुखे अमृताची वाणी आणि देवाच्या कारणी या देहाने देवाचंच कार्य करतात हो संतांचंच कार्य करतात मुखामध्ये भगवंताचं नाम सद्गुरूंना दिलेलं नाम सतत त्याचं चिंतन करतात आणि म्हणून त्यांचा अंग निर्मळ झालेला आहे हो अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन जागृती स्वप्ने सुषुप्ती नाटवी हो जागृत ते आहे स्वप्नातही आहे आणि सुषुप्तीमध्ये सुद्धा ते भगवंताचं नामचिंतन करतात गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन
आणि म्हणून त्यांचं अंग निर्मळ झालेलं आहे. मग काहो महाराज त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येते. काय कारण? महाराज म्हणतात त्यांचं बीजच शुद्ध आहे. तुम्हाला शेवट आठवलं ते खरं तर प्रमाण झाल्यानंतर खालून टाळी वाजली पाहिजे. हा म्हणजे यांना हे अजून चांगले चांगले प्रमाण म्हणणार, चांगल्या चांगल्या चाली म्हणणार. हा पण त्याच्याकडे टाळीवर अवलंबून आहे महाराज. टाळी वाजवावी, उडी उभारावी, वाटही चालावी, पंढरीची टाळी वाजवली पाहिजे. टाळीचा फार मोठा फायदा आहे महाराज. आता मला सांगायला वेळ नाही. मग शुद्ध बिदा पोटी फळे रसाळ गोमटी म्हणून त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. का? त्यांचं बीजच शुद्ध आहे. बीज शुद्ध आहे आणि बीज ज्याचं शुद्ध आहे त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे. मागच्या जन्मातलं पुण्य तुमच्या भजनाला नामस्मरणाला जबाबदार आहे. अनेक जन्मीचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्मीचे सुकृत पदरी नाथ बाबा म्हणतात. अनेक जन्माचं सुकृत त्यांच्या पदरी आहे, त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येतं. आणि त्यांचं बीज शुद्ध आहे. आई वडिलांनी त्यांचं बीज शुद्ध टाकलेलं आहे म्हणून ते फळे रसाळ गोमटी जन्माला येतात. आल्या बरोबर भजन करतात. भक्त प्रल्हाद माहिती आहे ना, भक्त प्रल्हादाची कथा. का? कयागो आणि हिरण्यकश्यपू कडून कया गुण दिवसभर नामचिंतन करून घेतलं आणि रात्री त्याच्याबरोबर समागम केला. त्याचा परिणाम शुद्ध बिदा पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. का? जन्म. हो बरेच लोक म्हणतात महाराज त्या समोरचे मुलं आहे ना बिघडलेले आहेत. अरे बिघडलेले नाही, बिघडवलेले आहेत. बिघडले नाहीत. कारण तुम्हाला सांगतो उन्मत्त मुलगा जन्माला आला आईचं पाप आहे. मूर्ख मुलगा जन्माला बापाचं पाप आहे, वडिलांचं पाप आहे. हो कृपण मुलगा जन्माला आला वंशाचा दोष आहे आणि दरिद्री मुलगा जन्माला आला स्वतःच्या कर्माचा दोष आहे. उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खतः कर्पण्यवंश दोषेन कर्मदोषात दरिद्रतः. शास्त्रकारांचा श्लोक आहे. का? अरे तुकाराम महाराज पण त्याला दुजोरा देतात. का? अपराध तो त्यांचा नवे वाया ताळ आणि माय बापा वेळा न सांभाळती. आई आणि वडिलांनी वेळ सांभाळली नाही म्हणून हे शेंडी काय पण म्हणतो त्याला, शेंडीला कितर. का बरं जन्माला येतात? आई वडिलांनी सांभाळली वेळ सांभाळली पाहिजे महाराज. अरे भोगाची पण वेळ आहे, भजनाची पण वेळ आहे. अरे रात्रीची 4 पहर आहेत, दिवसाचे 4 प्रहर आहेत.
पहिले प्रहरी सब कुछ जागी, दुसरे प्रहरी भोगी, दुसरे प्रहर, तिसरे प्रहरी तस्कर जागी आणि चौथे प्रहरी योगी जागी. पहिल्या प्रहारामध्ये सगळे लोक जागी असतात. पहिला प्रहार रात्री 6 ते रात्री 9 त्या प्रहारामध्ये सगळे लोक जागी असतात. 9 ते 12 दुसरा प्रहार म्हणजे भोगी, भोग्यांकरता तो प्रहर आहे 12 पर्यंत. आणि 12च्या नंतर तस्कर म्हणजे चोरी करणारे लोक 12च्या नंतर येतात घर फोडायला. ते 3 वाजेपर्यंत घर फोडतात. कारण 3च्या पुढचा प्रहार आहे चौथा प्रहार. तिथं जोगी जागी असतात, भजन करणारे, नमस्मरण करणारे, काकडा करणारे. हे 3 वाजेला जागा होतात. मग कधी भोग करावा, म्हणजे भोगाची वेळ चुकली तर मुलं बिघडलेले जन्माला येतात. म्हणून शुद्ध पिता पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची. आज एवढे लोक कीर्तनाला आले, एवढ्या माता महिला कीर्तनाला आल्या, त्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आलंय. कारण का, त्यांचं बीज शुद्ध आहे. म्हणून ज्ञानेश्वर ऐका, कीर्तन अभंग माझ्या मतीप्रमाणे इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. अभंग सुटत नसतो, अभंग सुटत नाही, महाराज सुटतील. अभंग कधी सुटत नाही, त्याचं नाव आहे अभंग. पण आमच्या मतीप्रमाणे इथपर्यंत तुम्हाला 11ला 5 मिनिटं अजून बाकी आहेत. 11 वाजले जवळजवळ, तर इथपर्यंत नाही ज्ञानेश्वरी झालेल्या आहेत. फक्त 2 मिनिटं एक भजन करायचं आहे. कारण आतापर्यंत मी तुम्हाला टाळी वाजवायला म्हणायला सांगितलं नाही. महिला मंडळ असेल, पुरुष मंडळ असेल, भजन करायला सांगितलं नाही. पण आता 2च मिनिटं, त्याचं नाव आहे कीर्तन. खरं कीर्तन काय, खेळीमेळी, तुम्ही आम्ही खेळीमेळी. तेव्हा आमचं भजनी मंडळ म्हणणार आहे जय राम श्रीराम, जय राम जय जय राम. पुरुष मंडळी म्हणणार आहे रघुपती राघव राजाराम. आणि महिला मंडळाने म्हणायचंय पतित पावन सीताराम. आपल्याच वार्डातल्या उमेदवाराला शंका मारायचा. तुमचा इकडं नाही, इकडं तिकडचा नाही, तर आपला उमेदवार निवडून येईल. बरं, हे ध्यानात ठेवा. अरे तुमच्या करता तुम्हीच टाळ्या वाजवा. वा 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 वा. आता
आतापर्यंत तुम्हाला काही ताण दिला नव्हता, शेवट 2 मिनिटं ताण दिला. सगळ्यांच्या चरणावर ही शेवट ठेवतो. माझे गुरुवर्य रामकृष्ण महाराज आहेत, त्यांच्या चरणावर ठेवतो. माझे सगळे गुरुबंधू मंडळ हे चोपदार आहेत, तिन्ही चोपदार आमच्या भागात पण येतात बरं. देवळा सटाणा तिकडं मालेगाव येतात महाराजजी कार्यक्रमाला. हे आमचे चोपदार आहे. आणि चोपदाराचा अधिकार सामान्य नाही बरं. काही लोक म्हणतात काय लाल कपडे घातले आणि काही दाटके घरून उभे राहतात. नाही, असं नाही. अरे दत्त चोपदारी करीत असे. निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी. दत्त चोपदारी, दत्ताचा अवतार म्हणजे चोपदार आहे. आणि तर दत्तच आहेत महाराज, तिन्हीच आहे. 3 चोपदार आहे, बरोबर ना? पहा तुम्ही. चातुर्मास समाप्तीला हे दत्त भगवान इथं आलेले आहेत. हे तिन्ही चोपदार म्हणजे दत्त भगवान आहेत. टाळी वाजवा त्यांच्याकरता. हे दत्त भगवान आहेत महाराज. आपण ठरवलं होतं का 3 यायचं, पण आले का नाही 3? हो, कारण आपली संप्रदाय दत्त संप्रदाय आहे, आनंद संप्रदाय आहे. आणि आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. आणि ओळखलेलं आहे म्हणून तो चातुर्मास झालेला आहे. आता काही जास्त लांबवायचं नाही. हे माझे सगळे जोडीदार लक्ष्मणराव आहेत, अनिल भाऊ आहेत, इकडं आमचे मृदंगाचार्य आहेत. आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं विठ्ठल चॅनल हा त्यांचा आहे. हे आपल्या चांदूर तालुक्याचे आहे गौरण. विठ्ठल आता जागर हे चॅनल आहे. त्यांचं ही शतशः त्यांचा आभार आहे. बाबांची पण अभिनंदन. आमचे नाना महाराज आहेत. सर्व टाळकरी मंडळ, सर्वचे सर्व. अरे सर्वांची नावं काही माझ्या पाठ नाहीत, पण या चातुर्मास समाप्तीला आलेल्या दिंड्या, बाहेरगावून आलेल्या दिंड्या, हे सगळं टाळकरी मंडळ, या सर्वांचे या वडोली ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. विठ्ठल